खूप एक्सायटेड, खूप खुश आहे मी. म्हणजे फुल असं आय डोंट नो, मला असं बोलता येत नाही आहे. पण आधी बटरफ्लायज इन टमी होते आणि लेटर एक्सपिरियन्सेस, आणि आता तर खूप जास्त आनंद होतो आहे. कारण फायनली इतके दिवस सगळे थांबले होते, मी स्वतः थांबले होते की कधी एकदा एपिसोड येतो आहे, सगळे बघतायत. सो छान वाटतं आहे, खूप मस्त. पोटात पोटात गोळा होता खूप. जुने दिवस, आपला पहिला दिवस आठवतो अशा वेळेला की आपण काय कसं काम सुरुवात केली होती, आणि आज आपल्या मुलीला त्याच आपण जे क्षेत्र परस्यू केलं त्याच क्षेत्रात अशोक सराफ यांच्याबरोबर काम करताना बघून काय म्हणजे आनंद आनंद एक्साइटमेंट तर होतीच ऑफकोर्स, पण आज तिला पडद्यावर बघून प्रचंड आनंद झालेला आहे. आज शेवटी असं वाटलं की हा जे तिची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि वी आर व्हेरी हॅपी, प्राऊड पेरेंट असं झालेलं आहे. अभिमान, प्रचंड अभिमान. किडा असं म्हणता नाही येणार, पण त्या दोघांनाही मला ना, मुळात मी लहान होते तेव्हा मला त्यांच्या सेट्सवर जायला खूप आवडायचं. तिकडच्या हेअरस्टाईलकडनं वेगळे वेगळे हेअरस्टाईल्स करून घ्यायचे, ही माझी आवड होती. आणि ऑटोमॅटिकली जसं 8वी-9वीत गेल्यावर म्हणालं की आहे मला इंटरेस्ट, आवडतं आहे मला यात. सो त्यामुळे ते आलं, त्यांच्यामुळे ते माझ्यात आलं आहे. सो ते आता मी परस्यू करते आहे. हो, काय नाही, वेगळं काहीच नाही, ते सेम करतोय आम्ही. जे चैत्राली आणि शुभवी घरी करतात तेच संयमी आणि पल्लवी करतायत. त्यामुळे असं खूप होमली वाईब आलं. मामांसोबत एक वेगळंच प्रेशर होतं आधी की त्यांच्यासोबत काम करायचं, पण ते एवढे चिल आहेत ना, ते आम्हाला इतकं समजून घेतात, आम्हाला सगळं समजवतात. सो जरा असं प्रेशर थोडं कमी होतं त्यांच्याबरोबर काम करताना, कारण ते एवढे आमच्याशी म्हणजे त्यांचीच खरी नातवंड असल्यासारखं ते आमच्याबरोबर असतात. संयमी खूप वेगळी आहे. आउटफिटवर नाही कळलंच असेल, संयमी खूप वेगळी आहे, शुभवी खूप वेगळी आहे. पण आता ते मी सगळं डिस्क्लोज नाही करणार, तुम्ही हळूहळू बघा संयमी कशी येते. खूपच छान वाटतंय, कारण ह्या दिवसाची आम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघत होतो. कास्ट क्रू सकट आमच्या घरचे सुद्धा प्रचंड, म्हणजे आता कधी ती 25 नोव्हेंबर तारीख येते असं सगळ्यांना झालं होतं, आणि फायनली तो दिवस आलेला आहे. आणि आम्हाला खूपच आनंद आणि खूप समाधान आहे की खूप आम्ही जे काम केलं, आम्ही जी मेहनत घेतोय रोज, ती पडद्यावर बघताना आणि ती खूप छान पद्धतीने लोकांनी रिसीव्ह केली. सो ह्याचा प्रचंड आनंद आहे. आणि असंच आमच्यावर आणि ह्या सिरियलवर लोकांचं, प्रेक्षकांचं प्रेम सदैव राहो, आणि ही सिरियल खूप लोकांपर्यंत पोचून लोकांनी खूप प्रेम करावं या सिरियलवर. मामांवर तर लोकांनी प्रचंड प्रेम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि यापुढेही करत राहणार आहेत. पण माझ्या मुलीवर, आमच्या मुलीवर, जी मी ह्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे अशोक मामा या सिरियलच्या निमित्ताने, तिच्यावरही प्रचंड प्रेम करावं एवढीच इच्छा आहे. प्रेशर येतं आम्हाला, कारण मामा 9च्या कॉल टाईमला 8:30ला हजर असतात ऑन टाईम. त्यांच्याकडनं म्हणजे बिफोर टाईम. म्हणजे अभिनय वगैरे हे तर काम करताना आपण शिकत असतो, पण त्याच्या आधी वेळेवर येणं आणि वेळेचं महत्त्व त्यांच्यामुळे सगळ्यांनी शिकावं. आणि आय एम शुअर शुभवी तर आहे, शुभवी इज व्हेरी पंक्च्युअल, पण तरीही एक कधीतरी 5 मिनटं इकडे, ते ट्रॅफिक असो काही असो, ते वेळेच्या आधी 15 ते 20 मिनटं हजर असतात. सो ही पहिली गोष्ट त्यांच्याकडनं शिकलीच पाहिजे सगळ्यांनी. आणि अनुभव त्यांच्याबरोबर काम करताना किंवा सेटवरचं वातावरण म्हणजे अतिशय शांत, काही नाही, शांतपणे काम करतात. किंवा एखादं कधीतरी असं होतं, मुलांकडनं एखादी चूक होते, आमच्याकडनं काहीतरी होतं, कधीही काही नाही, हां 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 इट्स ओके, चला 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 करत राहूया. आणि आणि ते समोरच्याला प्रचंड रिलॅक्स करतात. त्यांचं प्रेशर आपल्याला आधी आलेलं असतं, पण सीन सुरू झाला की त्यांचे प्रेशर आपोआप कमी होतं, कारण ते मुळात तसं प्रेशर तुम्हाला देत नाहीत. त्यामुळे अनुभव खूप आहेत, कारण आता जवळजवळ 20 दिवस आम्ही एकत्र सगळे काम करतोय. पण मामांबरोबरचा काम करण्याचा अनुभव हा काय म्हणतो आपण त्याला, डायनॅमिक आहे. म्हणजे त्याला शब्द नाहीत, म्हणजे शब्द पुरे पडणार नाहीत, एपिसोड पुरे पडणार नाहीत, इतकं आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. ते महानायक का आहेत ह्याची उत्तरं आता आम्हाला काम करताना मिळत आहेत, कारण खूप खूप उत्तरं आहेत ते महानायक का आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंक्च्युअलिटी आणि लोकांशी, प्रत्येक माणसाशी ते ज्या पद्धतीने वागतात, त्यांची वर्तणूक. कधीच कोणालाही वाईट वागणूक दिलेली आजपर्यंत ऐकिवातही नाही आहे, आणि आज आम्ही अनुभवही घेतोय. सो त्यांच्यासारखा महानायक तोच असू शकतो.
नाही, जसं ती म्हणाली पंक्च्युअलिटी मी पहिली गोष्ट शिकेन आणि ॲक्टिंग ऑफकोर्स ते एवढं ते आम्हाला समजवतात सीन्समध्ये वगैरे पण. सो ते आम्ही सगळं ऑटोमॅटिकली हळूहळू सगळेच जण म्हणजे आम्ही तिघं जी त्यांची नातवंड आहोत जी आम्ही त्यांच्याबरोबर सगळ्यात जास्त वेळ हे करणार आहोत. आम्ही हळूहळू सगळे शिकतो आहे आणि खूप मज्जा येते त्यांच्याबरोबर काम करायला खरं सांगायचं तर. येस, थँक्यू.